आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या राजापूर येथील रविवारच्या सकाळच्या भागवतम सत्रामध्ये। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद्भागवतम की ग्रंथराज श्रीमद्भागवतम स्कंद 7 अध्याय 6 श्लोक 9। मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणा। को गृहेषु पुमान् सक्तम् आत्मानम् अजितेन्द्रिय स्नेह पाशैर्दृढैर्बद्धम् उत्सहेद् विमोचितुम्। को गृहेषु पुमान् सक्तम् आत्मानम् अजितेन्द्रियः स्नेह पाशैर्दृढैर्बद्धम् उत्सहेद् विमोचितुम्। को गृहेषु पुमान् सक्तम् आत्मानम् अजितेन्द्रियः स्नेह पाशैर्दृढैर्बद्धम् उत्सहेद् विमोचितुम्। क कोणता गृहेषु गृहस्थ जीवनात पुमान मनुष्य सक्तम आसक्त आत्मानम आत्मा अजित इंद्रियः ज्याने इंद्रियांवर विजय मिळविलेला नाही। स्नेह पाशे स्नेहरूपी पाशांनी दृढय बलवान बद्धम हातपाय बांधलेला उत्सहेत शक्य आहे विमोचितुम भवबंधनातून मुक्त होण्यासाठी। इंद्रिय निग्रह करण्यात असमर्थ झाल्यामुळे कौटुंबिक जीवनात आसक्त झालेला कोणता मनुष्य स्वतःला मुक्त करू शकेल? असा गृहासक्त मनुष्य कुटुंबाविषयीच्या म्हणजेच पत्नी मुले बाळे आणि नातेवाईक यांच्या स्नेहरूपी पाशामुळे दृढ बंधनात गुरफटला जातो। इथं प्रल्हाद महाराज काय उपदेश देत आहेत की गृहस्थांसाठी आहे बेसिकली आणि सगळ्यांसाठीच आहे।
इंद्रिय निग्रह करण्यात असमर्थ झाल्यामुळे कौटुंबिक जीवनावर अत्याधिक आसक्त झालेला कोणता मनुष्य स्वतःला मुक्त करू शकेल? असा गृहासक्त मनुष्य कुटुंबाविषयीच्या म्हणजेच पती पत्नी मुले बाळे आप्तेष्ट नातेवाईक यांच्या स्नेहरूपी पाशामुळे दृढबंधनात गुरफटला जातो. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतायत, प्रल्हाद महाराजांचा सर्वप्रथम उपदेश असा होता की कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इह. आता ह्याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की दुरापुरेण कामेन मोहेनच बलियसा शेषम गृहेषु सक्तस्य प्रमत्तस्या पयातीही, की आपण पाहिलं की बालपणामध्ये 20 वर्ष वाया जातात, म्हातारपणामध्ये 20 वर्ष वाया जातात, राहिली 60 वर्ष त्याच्यातली 30 वर्ष झोपेत जातात आणि राहिलेली 30 वर्ष कशामध्ये जातात? दुरापुरेण कामेनं, सगळ्या प्रकारच्या कामेच्छा ज्या तीव्र असतात, दुरापुरेण म्हणजे अतृप्त कामेच्छा आणि प्रबळ अशा मोहेनच बलियसा अतिशय बलवान अशा ज्या आहेत, तर त्या पूर्ण करण्यामध्ये जीवात्म्याचा म्हणजे मनुष्य योनीमध्ये ज्यानं जीव धारण केला आहे अशा जीवात्म्याचा वेळ काय होतो? शेषम गृहेषु सक्तस्य, की अधिकाधिक आसक्त झाल्यामुळे हरे कृष्णा आणि प्रमत्तस्य वेडा झाल्यामुळे तो काय करतो? केवळ आणि केवळ पूर्ण आयुष्य, पूर्ण 100 आयुष्य काय करतो? ह्या नको त्या गोष्टींच्या मागे लावतो. आणि मागच्या वेळेला मी तुम्हाला फोड करून सांगितले त्याची की कसं आपण बायफर्केट केलं. ते जे शिल्लक 30 वर्ष राहिली त्याच्यातली 8 तास तुलाच व्यासासनावर बसूया आता इकडे. हां, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याच्यात मी सांगितलं तुम्हाला की जे मधली 30 वर्ष राहिली 100 वर्षातली त्याच्यातलं आपण काय करतो? 8 तास काय करतो? 30 वर्ष म्हणजे 12 तास राहिले होते ना. 8 तास आपण जॉब करतो काहीतरी, प्रत्येक जणाला काहीतरी गृहस्थ म्हणजे त्या प्रौढावस्थेमध्ये करावाच लागतो. त्याच्यानंतर मग 2 तास आपले स्नान खाणंपिणं आपले रेग्युलर सगळे विधी याच्यामध्ये आपले जातात. आणि उरलेले 2 तास जे आहेत ते आपण इतर मनोरंजन म्हणजे टाईमपासच्या नावाखाली काय करतो? खर्ची घालतो. मग मनुष्य जीवन जे आहे भगवंतानी माणसाला जे दिलेलं आहे ज्या ध्येयप्राप्तीसाठी, त्या ध्येयप्राप्तीसाठी आपल्याकडे किती वेळ राहतो? पहिला आपण म्हातारीचा भोपळा, बरोबर की नाही? तर म्हणजे हे असं झालं की एखादी गोष्ट तुम्हाला दिलेली विशिष्ट कारणासाठी आणि ती तुम्ही तीच गोष्ट न करता इतर सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहात. हे सरासर चुकीचं आहे आणि ह्याचं नोटिंग होत नाही असं नाही. जसं तुम्ही शाळेमध्ये जाता तिथं अभ्यास असतो रोजचा, गृहपाठ वर्गपाठ, मग ट्युटोरियल्स असतात, सेमिनार्स असतात, अजून काही प्रॅक्टिकल्स असतात, त्याच्यानंतर मग अजून आता काय असतं ते प्रोजेक्ट्स असतात. आणि हे सगळ्याचं मार्किंग त्या दर दिवशीला शिक्षक करत असतात आणि त्याचं आपल्याला दर 3 महिन्यांनी प्रोग्रेस कार्ड मिळत असतं. आणि वार्षिक प्रोग्रेस कार्ड ज्यावेळेला मिळतं त्यावेळेला आपण वर्षभर काय केलं त्याचा परिपाक त्या प्रोग्रेस कार्डमध्ये असतो. म्हणजे आपण वर्षभर काय केलं त्या वर्गामध्ये त्याचं काय असतं? ते मोजमाप असतं, म्हणजे आरसा असतो. तसंच हे जीवन जे आहे 100 वर्षाचं जीवन, त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज सांगतात तर 40 वर्ष तुमची अशीच फुकट जाणार आहेत. आणि इन कंपॅरिझन 60 वर्ष आयुर्वेदात धरली तर आपल्याकडे फारच अजून कमी वर्ष आहेत. म्हणजे पहिली 15 गेली, पहिली 20 तर गेलीच, शेवटची आपण 15 आजारपणात गेली म्हणूया, म्हणजे किती गेली? 35 गेली, राहिली 25. 25तली निम्मे झोपेत गेली, कोणी कर्मी माणसाच्या, राहिली 12.5. म्हणजे काहीच राहत नाही आपल्याकडे, खरंच काही राहत नाही. जो व्यक्ती कर्मी आहे, केवळ आणि केवळ कर्मासक्त गृहासक्त आहे, पुमान आसक्त आहे गृहेषु, तर अशा माणसाला एक क्षण सुद्धा भगवंतांसाठी देणं म्हणजे काय होतं? तो महान पर्वत उचलण्यासारखं त्याला वाटतं. लिटरली आहे, प्रॅक्टिकल आहे. आलं लक्षात ना की जो पूर्णपणे आसक्त आहे आपल्या केवळ कुटुंबावरती आणि आपल्या देहावरती, तर त्याला परमेश्वरासाठी एक क्षण देणं सुद्धा शक्य नसतं राव. आणि मी हे रोज अनुभवतो. बरेच लोकांना मी भेटतो, बऱ्याच लोकांना नियमित भेटतो, बरेच लोक मला नियमित भेटतात, बऱ्याच लोकांना मी सांगत असतो की तुम्ही हे करा, हे खूप आवश्यक आहे मनुष्य जीवनामध्ये. 1दा 2दा 3दा 4 वेळा 10 वेळा 1000 वेळा सांगितल्यानंतरही त्यांची गाडी तिथंच अडकलेली असते.
त्याचं रिझन काय आहे? दुरापूर्ण कामेन मोहेनच बली असा. आणि इथे सांगतायत को गृहेशु पुमान सक्ताम आत्मान अर्जितेंद्रियम. ज्याची इंद्रिय अजित म्हणजे ज्यानं इंद्रियानं जिंकलेलं नाही असा व्यक्ती जो आहे तो आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये जे खरं जीवाचं काय आहे परमलक्ष आहे मनुष्य योनीमध्ये त्याच्या बाबतीत त्याचं अकाउंट काय असणार? 0 असणार. रूपात खूप सुंदर तात्पर्य दिले, तेच आपण अभ्यासूया आज. तर प्रल्हाद महाराज सांगतायत की कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवताईनं. हे भागवत धर्म असा धर्म आहे की जो 5व्या वर्षापासून मनुष्यानं काय केलं पाहिजे? आचरणात आणायला सुरुवात केली पाहिजे. आता 5व्या वर्षापासून मनुष्यानं आचरणात आणायला सुरुवात केली पाहिजे तर त्याचे माता पिता काय करत असले पाहिजे? पहिल्यांदा हा धर्माचं तंतोतंत पालन करत असले पाहिजे, तरच तो मूल करणार ना बाळ, नाही तर नाही करणार. अन्यथा करणार नाही. जसं की आता अमल प्रभूजी तुम्ही बघितलंय का? 2 वर्षाचं बालक कर्मी लोकांचं धोती कुर्ता सुंदर घातलंय, तिलक लावलाय आणि सगळ्या भक्तांबरोबर येऊन शिष्टाचार आहेत वैष्णव आचाराचे ते फॉलो करते. शक्य आहे का? नाही. पण त्यांना एक असं वातावरण भेटलंय पूर्ण कुटुंबाचं की जिथं भगवत भक्ती काय आहे सुरू आहे, भक्तांचा संघ भेटतोय, तेव्हा अशी मुलं आपोआपच काय बनतात? भगवत भक्त बनतात. किंबहुना भगवंतांच्या कृपेनं असा जीवात्मा भक्ताच्या घरीच जन्माला येतो जिथून त्याची अर्धवट राहिलेली काय होईल? साधना भक्ती पुढे परिपूर्ण होईल. अशी मुलं ही खूप भाग्यवान आहेत. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की मुलांना काय करणं? ह्या भगवत भक्तिमय सेवेमध्ये 5व्या वर्षापासून लावणं किंवा किंबहुना ह्याच्या मागच्या प्रवचनात मी सांगितलं होतं गर्भातील बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकासाठी भागवत धर्म आहे. आणि आईवडिलांचं कर्तव्य आहे की आपल्यावरती जे अवलंबून आहेत आपले अपत्य म्हणा किंवा आपले माता पिता ह्यांना हे भगवत भक्तीचं रसायन देणं. खऱ्या अर्थाने बुद्धिमान असणाऱ्या मनुष्याने जीवनाच्या अगदी प्रारंभापासून अर्थात बाल्यावस्थेपासून भक्तिमय सेवा करावी आणि इतर सर्व कार्यांचा त्याग करावा. म्हणजे जे काय मटेरियल कार्य आहे त्या सगळ्यांचा त्याग करावा. हेच भगवंत भगवद्गीतेत सांगतायत की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सगळ्या धर्मांचा म्हणजे काय करा? तुम्ही जे काय तुम्हाला आवरणं घालून घेतलं त्या सगळ्यांचा परित्याग करा आणि केवळ माझं भक्तिभजन करा. धर्मान भागवतान म्हणजे मनुष्याचा भगवंतांशी असणारा शाश्वत संबंध पुनरुज्जीवित करणारी तत्वे होय. म्हणजे धर्माचं आचरण करणं म्हणजे काय करणं? तर स्पष्ट इथं केलेलं आहे की भागवत धर्म म्हणजे असा धर्म की ज्यानं आपला जो भगवंतांशी असलेला शाश्वत संबंध जो आहे, जो आपण काय कारणास्तव काय गेलोय विस्मरणात गेलेला आहे, तो पुनरुज्जीवित करणे किंवा त्याचं पुन्हा स्मरण करून देणं आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या विधी म्हणजे काय आहे? भागवत धर्माचं आचरण. यास्तव भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. म्हणजे मी खालची ओळ वाचली नव्हती पण प्रभुपादांच्या हृदयातलंच मुखात आलं सुरुवातीलाच. तेच सांगितलं इथे. आलं लक्षात ना? इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून एकमेव मला शरणे हे भगवंत सांगतात. आपण या भौतिक जगात असताना वाद म्हणजे आपण म्हणतो ना भौतिक वाद, मायावाद, तर वाद या नावाने अनेक कर्तव्यांची निर्मिती करतो. कुटुंबवाद, समाजवाद, बरोबर की नाही? अनेक प्रकारचे वाद म्हणजे अनेक प्रकारच्या कर्मांचा गुंता. वाद म्हणजे काय? अनेक प्रकारच्या भौतिक कर्मांचा गुंता. समाजवादामध्ये वेगळी कारणं आली, कुटुंबामध्ये वेगळी कर्म आली, भौतिकवादामध्ये वेगळी कर्म आली. असे वेगवेगळ्या प्रकारचे वाद निर्माण करतो. पण जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून स्वतःला मुक्त करणे हेच आपले वास्तविक कर्तव्य आहे. हे सगळे वाद जरी आपण निर्माण केले आणि त्याच्यात गुरफणून जर गेलो तरी प्रमुख कर्तव्य आपलं काय आहे? ह्या मनुष्य देहाच्या प्राप्तीनं जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातनं पहिला आधी मुक्त होणं. बस दॅट्स ऑल. कारण जीवाची आंतरिक इच्छा जी आहे की मला सदैव आनंदी बनायचं आहे आणि मला कधी मृत्यू नको, मला कसली पीडा क्लेश नको, मला दुःख नको, काही नको, ही आंतरिक इच्छा जी आहे ती केवळ आणि केवळ ह्या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातनं मुक्त झाल्याशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. भले आपण जरी म्हटलो की ते अहेतुकी अप्रतिहता, तरी कोणी अहेतुकी अप्रतिहतानं भक्तिभजन करत नाही. प्रत्येक जीवाला
ह्या भौतिक जगात ज्याला फ्रस्ट्रेशन्स आलेत, ती पहिली स्टेज आहे भक्तीची, की ह्या भौतिक जगतातल्या सगळ्या कार्यकलापांबद्दल ज्या वेळेला आपल्याला वैफल्य येतं आणि ती भावना जागृत होते की इथं काही केलं तरी काय होणार नाही माझं, बरोबर की नाही. जोपर्यंत आपल्यामध्ये थोडीशी तिळमात्र इच्छा आहे की मी अजून काहीतरी थोडेफार प्रयत्न केले तर अजून काहीतरी चांगलं आयुष्य भौतिकदृष्ट्या मी काय करेन, जगू शकेन, हे जोपर्यंत आस आहे तोपर्यंत आपल्याला भगवत भक्तीचं हे महत्त्व कळणार नाही. आणि म्हणूनच मायादेवी आपल्याला सारखे फटके देत असते. ते सांगत असतात आपल्याला सगळे देवी देवता की आता तरी काय कर, मनुष्य देह प्राप्त झालाय, अथा तो ब्रह्मजिज्ञासा, आता माणसाचा देह प्राप्त झालाय की आता तरी काय कर, तू भक्ती भजन कर. अनादी काळ अनंत योनी तू वाया घालवल्यास, अनंत काळ वाया गेला आणि ह्या सगळ्या जन्ममृत्यू जरावधीच्या फटके खात 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 तू आता इथपर्यंत आलायस, आता तरी सुधर. यासाठी मनुष्याने प्रथम स्वतःला भौतिक बंधनातून आणि विशेषतः गृहस्थाश्रमी जीवनातून मुक्त केले पाहिजे. बरं, जन्ममृत्यू जरावधी चक्रातून मुक्त व्हायची इच्छा आहे, काय वाईट नाही आहे, लक्षात ना. तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभुपाद सांगतात पुढे काय करायला पाहिजे. यासाठी मनुष्याने प्रथम स्वतःला भौतिक बंधनातनं मुक्त केलं पाहिजे ना. जन्ममृत्यू जरावधी चक्रात कधी मुक्त होणार, जर आपण स्वतःला भौतिक बंधनात बांधून ठेवलं गुरफटून, तर जन्ममृत्यू जरावधीच्या चक्रातनं मुक्त होणार आहोत का, नाही. कारण भौतिक बंधनात जर आपण गुरफटून राहिलो तर आपल्या हृदयामधल्या ज्या कामेच्छा आहेत त्या फळस्वरूप होऊन पुन्हा आपल्याला त्या भोगण्यासाठी इथं वेळ घालवावा लागणार आहे या भौतिक जगतामध्ये, बरोबर की नाही. आणि विशेषतः गृहस्थाश्रमींसाठी सांगितलं इथे जीवनातून मुक्त केले पाहिजेत. आता कसं मुक्त केलं पाहिजे हे स्टेप वाईज आहे. तुम्ही असं म्हणू नका की आज मी आहे गृहस्थाश्रमीमध्ये, यंग एजमध्ये आहे तर मुक्त होऊन चला हरे कृष्णा करायचं, संन्यास घ्यायचं, नाही, तसं नाही सांगितलंय. ही आसक्ती जडलेल्या मनुष्याला नियामक तत्वांच्या नियंत्रणाखाली राहून इंद्रिय तृप्ती करता यावी यासाठी त्याला दिलेली एक प्रकारची सुविधा अथवा अनुमती म्हणजेच गृहस्थाश्रमी जीवन होय. सुंदर व्याख्या प्रभुपादांनी ते सांगितले. गृहस्थाश्रमी जीवन म्हणजे काय, जे जीवात्मा भले पशुयोनीतनं मनुष्योनीत झालेत पण त्यांची इंद्रिय सुख भोगण्याची इच्छा प्रबळ आहे, अशा जीवांना नियंत्रित इंद्रिय भोग करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा म्हणजे काय आहे, गृहस्थाश्रम आहे. इट इज नॉट फ्री लायसन्स टू एन्जॉय सेन्सेस. लक्षात तुमच्या, गृहस्थाश्रम म्हणजे फ्री लायसन्स नाही आहे, म्हणजे इंद्रिय सुख भोगण्यासाठी. नियंत्रित इंद्रिय भोग घ्यावेत आणि जास्तीत जास्त वेळ कसा घालवावा, भगवंतांच्या आणि भक्तांच्या सेवेमध्ये घालवावा, साधनेमध्ये घालवावा. आणि जे काय अतृप्त इच्छा कामेच्छा राहिलेल्या आहेत त्यांची पण थोडीफार काय करता यावी, त्याला तृप्तीचा अनुभूती घेता यावी. कारण कसं आहे माहिती आहे, याच्यावरती सुंदर आनंद वृंदावन प्रभूजी सांगत होते की एखादा कुत्रा जर सारखा भुंकत असेल, बरोबर की नाही, तर त्याला शांत कसा करणार आपण, त्याच्या पुढ्यात 2 रोट्या टाका म्हणजे तो शांत बसेल. तसंच मनुष्य जीवाचं आहे. आपण इंद्रिय सुख हे अनादी काळापासून इतकं उपभोगलंय की अचानकपणे ह्या मनुष्ययोनीमध्ये आल्यानंतर आपला ते इंद्रिय सुखापासून परावृत्त होणं शक्य होत नाही. म्हणून आपला अंतरात्मा नुसतं इंद्रिय सुख भो 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 करत असतो, बरोबर की नाही. मग ह्या भुंकणाऱ्या कुत्र्याला शांत करायचं असेल तर त्याच्यासमोर इंद्रिय सुखाची तृप्ती करणाऱ्या 2 रोट्या घातल्या पाहिजेत, म्हणजेच गृहस्थाश्रम स्वीकारणे. तर तो कुत्रा काय करेल, थोडंफार इंद्रिय सुख भोगून काय होईल, शांत होईल ना, नाही तर तो भुंकतच राहील. मग भले बाबा तू थोडंसं इंद्रिय सुख भोग आणि शांत बस आणि आता तुझं तन मन धन जे आहे ते काय कर, माझ्या चरणी लाव. म्हणून भगवंतांनी गृहस्थाश्रमाची काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे. आणि भगवंत स्वतः सांगतात, चातुर्वर्णेम मया सृष्टम गुणकर्म विभाषा. हे सगळं जे वर्ण आश्रम जे आहेत ते मी स्वतः बनवलेले आहेत. लक्षात ना, ही सृष्टी जी आहे गुणकर्मानुसार मी हे बनवलेलं आहे. त्यामुळे हे काय वाईट आहे असं नाही, गृहस्थाश्रम वाईट आहे असं नाही. तुम्हाला थोडं लायसन्स दिलेलं आहे की लिमिटेड इंद्रिय भोग करा आणि मॅक्झिमम वेळ काय करा, भगवंतांच्या साधन भजनात चिंतनात घालवा. अन्यथा त्याने गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आणि ज्या जीवाला ध्येय जे आहे ते एकदम परिपक्वरित्या हृदयामध्ये फिक्स झालेलं आहे, अशा जीवात्म्याला जो मनुष्यमध्ये आहे त्याला गृहस्थाश्रमामध्ये एंट्री करायची काहीच आवश्यकता नाही. आपण भले म्हणतो की माझे आई वडील फोर्स करू लागले,
नाते फोर्स करू लागले म्हणून मी लग्न करायला तयार झालो, असं काही नसतं. हे फक्त दाखवायची जात आहेत. आलं लक्षात ना. माझ्या आईवडिलांनी फोर्स केला, मी एकटाच आहे घरात, सगळे नाते फोर्स करू लागले, बहीण म्हणायला लागली, म्हणून मी काय करतो, आता लग्न करायचा निर्णय घेतला आहे, मी तयार झालो आहे ह्यांच्या जबरदस्तीनं, असा जो सांगतो ना तो एक नंबरचा पाखंडी आहे. हृदयात एक आणि मुखात एक असली गोष्ट आहे त्याची. ज्याला खरोखर ज्ञान झालं आहे की माझं आता मनुष्य जीवन मला केवळ भगवंतांच्या सेवेमध्येच घालवायचं आहे, तो चुकूनही गृहस्थाश्रमामध्ये एंट्री करायचा विचार करणार नाही. आणि आपण अशी अनेक उदाहरणं पाहिली, बरोबर की नाही. आपलेच गुरु महाराज लहानपणापासून 5 वर्षाचे असल्यापासून त्यांना भागवतमची एवढी रुची होती, केवळ भागवतम वाचायचे. म्हणजे त्यांनी इथं सांगितलं तसं सगळी बाकीची भौतिक कर्तव्य सोडून दिली, शाळेत पण जायचे नाही, दप्तर घेऊन बाहेर पडायचे. मी श्रवण केलं आहे माझ्या गुरु बंधूंकडून, दप्तर घेऊन बाहेर पडायचे. आणि काय करायचे, मध्येच जंगलामध्ये एका झाडावरती त्यांनी मसाण बांधलं होतं आणि त्या मसाणावरती जाऊन त्या दप्तरातून भागवतम म्हणायचे आणि तिथं भागवतम वाचत बसायचे. आणि संध्याकाळी इतर पोरांबरोबर शाळा सुटली की पुन्हा दप्तर घेऊन घरी जायचे. एवढं रुची होती भागवतममध्ये त्यांना. आणि म्हणूनच ते एवढे महान भागवत कथाकार आणि भगवत भक्त झाले. तर ही रुची जी आहे ही ज्याला आहे तो कशाला बरं गृहस्थाश्रमामध्ये एंट्री करणार आहे, सांगा बघूया. ज्या अर्थी आपण गृहस्थाश्रमामध्ये आहोत आणि आसक्त आहोत अजून, त्या अर्थी आपल्या हृदयामध्ये परमेश्वराबद्दलचं प्रेम जे आहे ते प्रेम त्या लेवलपर्यंत काय झालेलं नाही, जागृत झालेलं नाही. आपण खूप कुटुंबासक्त आहोत, खूप खूप खूप. मनुष्याने गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी गुरुच्या आश्रमामध्ये अर्थात गुरुकुलात राहून ब्रह्मचारी जीवनाचे प्रशिक्षण घ्यावे. गृहस्थाश्रमामध्ये एंट्री करायला काही अडचण नाही, पण ही एंट्री करण्यापूर्वीची जी 25 वर्षे आहेत ती आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्यानं काय करावं, ब्रह्मचर्य फॉलो करावं आणि भागवत धर्म काय आहे हे ज्ञान पूर्णपणे जाणून घ्यावं. आणि त्याचा लाभ काय होणार आहे, ब्रह्मचारी गुरुकुले वसनम दांतो गुरोरहितम, भागवतामधला श्लोक आहे. ब्रह्मचार्याला जीवनाच्या प्रारंभापासूनच गुरुच्या हितासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आता ब्रह्मचारी जो असतो, जो गुरुकुलमध्ये असतो आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली, तो असं सांगितलं आहे की त्यानं समजा भिक्षा जरी मागून आणली तरी भिक्षा मागून आणली म्हणून त्याला खाण्याचा अधिकार नाही आहे. ती सर्व भिक्षा त्यानं काय केली पाहिजे, गुरुचरणी अर्पण केली पाहिजे आणि गुरु जे देतील ते स्वीकारलं पाहिजे. त्यानं असं म्हणून चालणार नाही की मी भिक्षा मागून आणलेली आहे, नाव आता ह्याचं एन्जॉयमेंट काय करणार, मी स्वतःच करणार नाही. त्यानं हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे, कसं अधीन राहायचं गुरुच्या. कारण हे बघा, आपल्याला आश्रय घेणं फार गरजेचं आहे. आपण कोणाच्या आश्रयाखाली न राहता जर आपण ठरवलं की मी भगवत भजन करणार तर ते शक्य होणार नाही. आपण अंबरीश महाराजांच्या कथेमध्ये अभ्यासलं, इथं पण पुढे येणार आहे. अशा प्रकारे तो इंद्रिय निग्रह करण्यास आणि गुरुला सर्वस्व अर्पण करण्यास शिकतो. जसं की आपल्याला सर्वस्व अर्पण करण्याचं ट्रेनिंग लहानपणापासून घेतलं पाहिजे, तरच आपण काय करणार, सर्व धर्मांप्रत्येक जे भगवंतांना शरण जाणार ना, सर्वस्व अर्पण करणार. ब्रह्मचारी आश्रमाचे पूर्ण प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतर तो इच्छा असल्यास विवाह करू शकतो. ब्रह्मचारी आश्रमचं प्रशिक्षण पूर्ण झालं, भागवत धर्म काय आहे, त्याचं आचरण कसं आहे, विधिनिषेध काय आहेत, हे सर्व गुरुच्या कृपेनं जीवात्मा शिकला. आणि तरी ज्याला जर इच्छा आहे की मला काय करायचं आहे, विवाह करायचा असेल, तर तो गुरुच्या आशीर्वादानं विवाह करू शकतो. माझ्याच मित्रांचं मी उदाहरण देईन तुम्हाला की माझे मित्र जे माझ्याबरोबर जे होते, डॉक्टर माणिक महाजन, तर ते आम्ही सगळे जायचो इस्कॉनच्या कार्यक्रमाला, पण ते शेवटच्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 4-4.5 वर्षापर्यंत ते कधी आले नाहीत. कारण त्यांची गर्लफ्रेंड एक होती अँड ही वॉज टोटली अटॅच टू हिम. तर ते दोघं पहिल्या दिवसापासून कॉलेजमध्ये एंट्री केल्यापासून ते दोघं लायब्ररीमध्ये एकाच टेबलवरती बसायचे, रात्री 2 वाजता रूमवरती यायचे. म्हणजे लेडीज हॉस्टेल वेगळं होतं, जेंट्स हॉस्टेल वेगळं होतं. आणि तो खूप आसक्त होता त्याच्यावरती. आणि नंतर काय झालं काय माहिती, अचानक 4 वर्षाची MBBSची पूर्ण झाली आणि शेवटचं अर्ध वर्ष शिल्लक राहिलं आहे. आणि अचानक त्याला काय प्रेरणा आली की त्यानं सर्व धर्मांपरित्यज्य करून तो
पूर्णपणे काय झाला, भागवत धर्माचं आचरण त्यानं सुरुवात केलं. आणि एवढं सुरुवात केलं की इंटर्नशिप संपल्यानंतर सरळ त्यानं मंदिरामध्ये ब्रह्मचर्य आश्रम स्वीकारला. BTA राहिला 1 वर्ष अँड देन ही ॲक्सेप्टेड सॅफ्रन, भगवी वस्त्र ब्रह्मचार्याची, आणि असे धारण करून हा माझा मित्र, मग त्याचं दीक्षित नाव होतं मुरारी गुप्ता आहे, मुरारी गुप्ता प्रभूजी. तर ते राधा गोपीनाथ मंदिरामध्ये 8 वर्ष राहून जे तुम्ही जाऊदेवाच्या गावा वाचता त्याचं एडिटिंगचं काम ते करायचे आणि अजूनही करतात इंग्लिश आवृत्तीचं. तर एडिटिंगचं काम सेवा ते करायचे आणि बाकी इतर अनेक सेवा होत्या. 8 वर्षानंतर त्यांना इच्छा झाली की मला हे जमणार नाही आहे निभवायला. म्हणजे ॲट दॅट टाईम ही वॉज नियर अबाउट साधारण 24 वर्ष MBBSलाच झाली. त्याच्यानंतर आपलं 8 वर्ष 1 वर्ष ब्रह्मचारी शिक्षणाश्रम, त्याच्यानंतर 8 वर्ष ब्रह्मचारी, म्हणजे जो 32-33व्या वर्षी त्याने निर्णय घेतला काय की मला हे काय नाही जमणार, आयुष्यभर पेलवायला जमणार नाही. मग परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, त्यांचे गुरु महाराज यांच्या आशीर्वादानं त्यांनी गृहस्थाश्रमामध्ये एंट्री केली. आता ते लग्न झालेलं आहे त्यांचं, पंजाबमध्ये राहतात, तिथं वडिलांचं हॉस्पिटल आहे ते सांभाळतात. मग त्यांनी PG पण केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन आफ्टर 33 इयर्स DMRD रेडिओलॉजीमध्ये. तर हे अलाउड आहे. हे जे शिक्षण घेतल्यामुळे असा व्यक्ती जो गृहस्थाश्रमामध्ये एंट्री करतो तो आपलं गृहस्थाश्रमाचं आयुष्यसुद्धा काय जगणार आहे, अतिशय सुंदररित्या भक्तिमय जगणार आहे. त्याच्यासाठी हे आवश्यक आहे. तर ब्रह्मचारी प्रत्येक स्त्रीला स्वतःची माता समजून तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी दारोदारी जातो आणि अशा प्रकारे गोळा झालेली भिक्षा गुरुला अर्पण करतो. अशा प्रकारे तो इंद्रिय निग्रह करण्यास आणि गुरुला सर्वस्व अर्पण करण्यास शिकतो. प्रत्येक व्यक्तीनं परस्त्रीला काय मानलं पाहिजे, माताच मानलं पाहिजे. हे सांगावं लागतं आजच्या युगात. हे शोकांतिका आहे. लक्षात. ब्रह्मचर्य आश्रमाचे पूर्ण प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतर तो इच्छा असल्यास विवाह करू शकतो. विवाहानंतर तो काही अन्य गृहस्थांप्रमाणे साधारण गृहस्थ होत नाही. तो इतर गृहस्थांप्रमाणे सामान्य गृहस्थ नाही होत, प्रभुपाद सांगतायत. कारण साधारण गृहस्थाश्रमी केवळ इंद्रिय तृप्तीमध्ये रमलेले असतात आणि प्रशिक्षित गृहस्थ यथाकाळी गृहस्थ जीवनाचा त्याग करून आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी वनामध्ये जाऊ शकतो आणि शेवटी संन्यास घेऊ शकतो. ज्यानं बालपणापासून प्रशिक्षण घेतलं आहे त्याला निश्चित भगवत धर्म काय, भगवत तत्व काय, भगवद्गीता काय, त्याचे उपदेश काय, भागवतमध्ये काय सांगितले सगळं माहिती असतं. आणि त्याचमुळे तो गृहस्थाश्रमामध्ये एंट्री केल्यानंतर सुद्धा यथावकाश वेळ आल्यानंतर त्या गृहस्थाश्रमाचा काय करू शकतो, परित्याग करू शकतो. जसा परीक्षित महाराजांनी यत्किंचित वेळ न दौडता केला. ह्याची बुद्धी कुठे मिळते त्याला, ब्रह्मचारी आश्रम फॉलो केल्यामुळे. आणि शेवटी संन्यास पण घेऊ शकतो. प्रल्हाद महाराजांनी हिरण्यकश्यपूला असा उपदेश दिला की मनुष्याने चिंतामुक्त होण्यासाठी वनामध्ये गेले पाहिजे. आहा, किती सुंदर उपदेश आहे. जर खरंच तुम्हाला चिंतामुक्त व्हायचं असेल, आयुष्य काय किती सुंदर आहे हे एन्जॉय करायचं असेल तर 2 दिवस सुट्टी काढून कुडाळला गेलं पाहिजे. त्याचं तात्पर्य हे आहे. लक्षात. बावधनकर गुरुजी तुम्ही सुद्धा यायला पाहिजे. काही नाही ठेवलं आहे. एरवी तुम्ही 4-4 महिने बंद करून दुकान ठेवता. नाहीतरी माताजी तिकडे गेलेले आहेत. जेवणाची वगैरे पण सोय होईल तिकडे. मस्त 5 वेळा असला म्हणजे सुंदर सुग्रास पदार्थ आहेत मालवणी. वनामध्ये गेलं पाहिजे. वनामध्ये गेलं पाहिजे म्हणजे खूप सुंदर आहे. ह्याच्यावरती खूप सुंदर विवेचन होऊ शकेल. बघा तुम्ही विचार करा. वनामध्ये जाणं म्हणजे आपला सगळा अहंकार काढून आपल्याला घराच्या दारात ठेवणं, मोबाईल ठेवून देणं, खिशात पैसे अडके काय न ठेवणं आणि पूर्णपणे भगवंतांवरती आश्रित होऊन, बरोबर की नाही. वनामध्ये घेऊन जायचं ते पॅकेट फूड घेऊन जायची नाही आहेत तिथं घाण करायला. पूर्णपणे भगवंतांवरती आश्रित होऊन जीवन जगण्यासाठी घराच्या बाहेर पडणं म्हणजे वनात जाणं. त्यालाच वानप्रस्थ आश्रम म्हटलं आहे. पूर्णपणे भगवंतांच्या कृपेवरती. कारण 50 वर्षापर्यंत आपण कमवलं ना, अर्थार्जन केलं, आपल्यावरती जे अवलंबून होते त्यांना भक्ती दिली, त्यांचं पालनपोषण केलं. नाव इट इज अ टाईम की आपण काय केलं पाहिजे, चिंतामुक्त होण्यासाठी वनामध्ये गेलं पाहिजे.
शक्य होत नसेल तर किमान 7 दिवस, 2 दिवस, 3 दिवस भक्तांचा संघ जिथं प्राप्त होणार आहे सघन, अशा ठिकाणी जाऊन त्याचा काय केला पाहिजे, वनात जाण्याचा सराव केला पाहिजे. गुरु महाराज सांगतात 7 दिवस मरून बघा, तुमच्यामुळं काही बिघडणार नाही आहे. गुरु महाराजांच्या मुखातले शब्द सांगतोय मी. भागवत कथेच्या निमित्तानं 7 दिवस घरातनं बाहेर पडा, मोबाईल स्विच ऑफ करा आणि केवळ 24 तास भगवंतांच्या चिंतनात, नामस्मरणात, कथनात घालवा, हरिकीर्तनात. कधीतरी आपण मरणारच आहोत ना, मग ते मेल्यानंतर काय होणार आहे त्याचं प्रॅक्टिकल थोडंसं रिहर्सल करून बघा. या भागवतमला 7 दिवस काही बिघडणार नाही आहे. आपल्याला उगाचच वाटत असतो आणि त्या उगाचच वाटण्यामुळेच आपल्याला चिंता येतात. आपल्या हृदयात चिंता काय येतात, अरे हे मी नसेल तर हे सगळं पाड पडेल. आमच्याकडे मराठीत पाड पडणे म्हणजे काय, त्याचा सत्यानाश होणे त्या गोष्टीचा. मी नसलो तर हे सगळ्याची वाट लागणार आहे. अरे काय कोणाच्यामुळे नसल्यामुळे वाट लागत नाही इथं, किंबहुना मनुष्य प्राणी इथं पृथ्वीतलावर आहे म्हणून सगळ्याची वाट लागलेली आहे. अरे मनुष्य प्राणी हा देह जो आहे, जो आपल्याला दिलाय भगवंताने, हे सिस्टमॅटिक काय वैराग्य प्राप्त करण्यासाठीच दिलेलं आहे. सिस्टमॅटिक स्टेप्स आहेत ह्या वैराग्य प्राप्तीच्या. कारण जसं प्रभातवरती सांगितले की त्या जीवाला इंद्रिय भोग करण्याची इच्छा आहेत म्हणून त्यांना लिमिटेड रूपामध्ये इंद्रिय भोग करण्याची सुविधा म्हणजे गृहस्थाश्रम. म्हणजे त्या गृहस्थाश्रमामध्ये एंट्री केल्यानंतर त्या गृहावरती सगळं आसक्त राहून राहायचं आहे असं नाही आहे. मग तो गृहस्थ नाही झाला, तो गृहमेधी झाला. तर वनामध्ये जाणं म्हणजे सगळं सर्वस्वाचा परित्याग करून डोक्यातलं सगळं. काल तेजस लांजेकर प्रभूजी आले होते संध्याकाळी, ते आणि मी थोडंफार चर्चा करत होतो. ते म्हणते प्रभूजी एवढा प्रॉब्लेम होतो आहे ना की जॉबमध्ये एवढं पॉलिटिक्स आहे की ते सगळं घेऊन मी घरी जेव्हा 6 वाजता येतो तर नुसतं जप करायला जरी बसलो तरी डोक्यात तेच विचार येत राहतात. त्यांना मी एकच गोष्ट सांगितली, म्हटलं प्रभूजी बघा, म्हटलं जे कोण आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील, अजून कोण कोण झालो आहे, म्हणजे जे कोण व्हाईट कॉलर जॉब करतात ना, त्यांना मनस्ताप सहन करायचाच पगार अर्धा अधिक असतो. कारण जे हायर पोस्टवरती असतात ना त्यांना जास्त फिजिकल एक्झर्शन नसतं, गडी काम नसतं. काय असतं, मनस्ताप, तणाव सहन करणं आणि तो पेलवणं आणि पचवणं. ह्याच्यासाठी आम्हाला सरकार म्हणा किंवा एम्प्लॉयर म्हणा काय पगार एवढा तो गल्लठ्ठ पगार देत असतो. का देतं की एवढा भयानक तणाव असतो की ते पचवणं सामान्य व्यक्तीचं काम नाही. पळून जाईल 2 दिवसात तो. मी लिटरली सांगतो पळून जाईल. भले भले गेलेत पळून इथून. माझ्या अगोदरचे वैद्यकीय अधीक्षक सगळ्या पॉलिटिक्सला वैतागले आणि म्हणाले मला पेन्शन पण नको. तडक उठले आणि 1 महिन्याचं ॲडव्हान्स बेसिक पे भरले. वयाची 32 वर्ष सरकारी नोकरी केल्यानंतर क्लास 1 ऑफिसर म्हणून म्हणले मला पेन्शन नको, काय नको, काय नको, मला आत्ताच्या आत्ता काय करायचं, परित्याग करायचा आहे. बघा त्या व्यक्तीचा आदर्श घ्या. डॉक्टर उमेश चव्हाण सर एवढे कंटाळले त्या जॉबला. कोण सोडेल का पेन्शन सांगा बघूया. ज्यानं आयुष्यभर काय केलं, सरकारची नोकरी केली, आयुष्याची 30-32 वर्ष, तो नाही म्हटलं तरी त्यांना 70-80 हजार रुपये पेन्शन बसली असती महिन्याला आयुष्यभरासाठी. आणि त्यांची वर्ष फक्त शिल्लक राहिली होती 3. त्यांनी रिटायरमेंटसाठी भरपूर प्रयत्न केले, पण आमच्या डिपार्टमेंटला असं आहे की डॉक्टरांना रिटायरमेंटच कोण देत नाही. 3 वर्ष सलग ते VRS अर्ज करायचे, नामंजूर होऊन यायचा. कारण आमचे डॉक्टर्स देत नाही, त्यामुळे डॉक्टरांना सोडणं म्हणजे सरकारला परवडत नाही एवढ्या अनुभवी. मग शेवटी त्यांनी वैतागून काय केला, बेसिक पे भरून राजीनामा दिला. राजीनामा देणं सरकारमध्ये म्हणजे त्याला कसलेही लाभ मिळत नाही. विचार करा. मी असा भौतिक कर्मामध्ये रत असलेला एखादा व्यक्ती असं करू शकतो तर आपण काय नाही करू शकत. विचार करा. तुम्हाला जर सांगितले 70-80 हजार रुपये तुम्ही आणखीन 3 वर्ष काम करा, तुम्हाला दर महिन्याला घरात बसून आम्ही काय देणार, मरेपर्यंत तुम्हाला देणार आणि मेल्यानंतर तुमच्या बायकोला पण देणार. सोडाल का तुम्ही? सोडाल? नाही सोडणार. मग आपण हे मी मागच्या एका प्रवचनात सांगितलं होतं बघा, मी कलामामांकडून 2-3 गुण घेतले. तसं आपल्या अवतीभोवती जे लोक वावरत असतात, भले जे आपल्याला कर्मी वाटले तरी पण त्यांच्याकडे काहीतरी विशिष्ट गुण असतात. आपण हंसासारखं बनलं पाहिजे. पाणी मिश्रित दूध असेल तर दूध वेगळं आणि पाणी वेगळं. तर हे घेण्यासारखं प्रत्येकाकडून असतं. खूप मला सुंदर आवडलं त्यांचं गुण ते. आता त्यांची प्रॅक्टिस 15-20 हजार होते महिन्याचे सांगतात मला येऊन, पण मी आनंदी आहे म्हणाले. कसली चिंता नाही मला.
कसले टेन्शन नाही, कसली बांधिलकी नाही, काही नाही. आय एम रिलॅक्स. आणि हेच कर्तव्य माणसाचं 50 वर्षानंतर. 50 वर्षानंतर सुद्धा तुम्ही चिंतातूर होऊन दुरापुरेनं कामेनं मोहेनाचे बलियसाच्या मागे फिरत राहिले तर कसं भगवत भजन कसं करणार आणि कधी करणार? कधी करणार सांगा बरं. तर प्रल्हाद महाराज सांगतायत, आपल्या वडिलांना शिक्षण देतात इथे बघा, मनुष्याने चिंतामुक्त होण्यासाठी वनामध्ये गेले पाहिजे. का? पुढे सांगतायत, हित्वात्मपातम गृहम अंधकूपम. कारण गृहम काय म्हटलंय? अंधकूपम म्हटलंय. हे घर गृहस्थी म्हणजे काय आहे? अंधकूप. कूप म्हणजे विहीर, अंध म्हणजे जंगलातली जुनाट विहीर ज्याच्यामध्ये सूर्याची किरणं खाली पोचतच नाहीत, एवढी अंधकारानं आणि काट्याकुट्यांच्या जाळीनं भरलेली आहे. असं अंधकूप ज्याच्यातनं पडला एखादा व्यक्ती आतमध्ये तर बाहेर पडू शकत नाही. हे गृहम काय आहे? असं फार मोठं काय आहे? अंधकूप आहे, महाभयानक. त्याने कौटुंबिक जीवनाचा त्याग करावा, कारण अशा जीवनामुळे त्याला भौतिक अस्तित्वातील अत्यंत गहन अंधकारमय प्रदेशात जाणे भाग पडते. आणि जो गृहासक्त राहतो आणि जो फक्त कुटुंबासक्त राहतो आणि जो देहासक्त राहतो त्याला आपण पाहिलं की त्याला अनेक प्रकारच्या अंधकारमय अशा नरकामध्ये फोर्सफुली पाठवण्यात येतं. रौरव, महारौरव. कुटुंबासक्त व्यक्तीसाठी रौरव नरक आहे, जिथं रुरू नामक पक्षी जिवंतपणे त्याची काय करतात? आतडी ओढून काढतात, त्याच्या मांसाचे लचके तोडतात आणि त्याला मृत्यू पण येत नाही. महारौरव म्हणजे त्याच्यापेक्षा भयानक, जो देहासक्त आहे, यानं कुटुंबाची पण फिकीर केली नाही, बस आपला जीव सदाशिव म्हणतच आनंदामध्ये राहिला, इच्छा आपल्या कामेच्छा पूर्ण करत, तर त्याच्यासाठी महारौरव. आणि हे सगळं अंधकारमय आहे. यास्तव त्याने कौटुंबिक जीवनाचा त्याग करणे अनिवार्य आहे. जर गृहम अंधकूपमधनं तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर एक ठराविक वेळ आल्यानंतर आपल्याला प्रभुपादांनी शिष्टाचार घालून दिला आहे, 55व्या वर्षी स्वाहा करायचं आणि बाहेर पडायचं. कितव्या? म्हणजे ही मी माझ्या स्वतःच्या अनुभूतीवरून सांगतो. मदन गोपाल प्रभूजींना मी साधारण एक 15 वर्षापूर्वी प्रश्न विचारला होता, प्रभूजी मला संन्यास घ्यावासा वाटतोय, बस झालं आहे मला. म्हणजे ते हे मरकट वैराग्य होतं ते, तर त्यांना माहिती आहे ते. तर त्यांनी मला सांगितले, हो तुम्हाला घ्यायचं आहे पण वेट टिल 55 एज. किती? वेट टिल 55 वर्षापर्यंत ह्याच्यातच राहा, ह्याच्यातले सगळे फटके खावा, हे तुमचं वैराग्य काय होऊ दे, परिपक्व होऊ दे, पिकू दे ते फळ वैराग्याचं, आणि मग ते आपोआप पडणार. बरोबर की नाही? ह्या अंधकूपमधनं बाहेर पडायचं असेल तर कौटुंबिक जीवनाचा त्याग करणं अनिवार्य आहे. तथापि अनियंत्रित इंद्रियामुळे त्याने जर कौटुंबिक जीवनरूपी अंधकूपातच राहण्यास प्राधान्य दिले तर तो पत्नी, मुलेबाळे, सेवक, घर, संपत्ती इत्यादी विषयीच्या स्नेहरूपी पाशाने अधिकाधिक बद्ध होत जातो. आणि जर ह्याच्यातनं बाहेरच पडायचं नाही असं जर एखाद्याने ठरवलं तर तो साध्या टेबलावरती पण आसक्त होतो. पुढे आहे 10व्या श्लोकानंतर 11, 12 आणि 13व्या श्लोकामध्ये हे सांगितलंय, घरातल्या जड वस्तूंवरती पण तो आसक्त असतो. हे टेबल इथलं उचलून कोणीतरी तिकडे ठेवलं की त्याला राग येतो. बरोबर की नाही? म्हणजे निर्जीव वस्तूवरती पण आसक्ती असते. मग असा निर्जीव वस्तूवरती ज्याला आसक्ती आहे असा व्यक्ती भगवत भक्ती आणि भगवत भजन कसं काय प्राप्त करणार? मग ह्याची मोडतोड केली पाहिजे असं नाही, ही भगवंताची एनर्जी आहे ती सांभाळली पाहिजे निश्चित, पण आपण युक्त वैरागी बनण्यास शिकलं पाहिजे. युक्त वैरागी म्हणजे जे काय तुमच्याकडे आहे ते सगळी संसाधन तुम्ही काय करा, भक्तिमय जीवन जगण्यासाठी आणि भक्तीचा प्रचार करण्यासाठीच वापरा. मग तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये असून सुद्धा काय आहात, संन्यासी आहात, हे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तो श्लोक आहे चैतन्य चरितामृत, मला पूर्ण आठवत नाही, गृहे ठाको वने ठाको असा तो श्लोक आहे. त्यामुळे तो भवबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. यास्तव बालकांना जीवनाच्या अगदी प्रारंभापासूनच ब्रह्मचर्याचे प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे. मातापित्यांचं कर्तव्य आहे की लहान मुलांना लहानपणापासूनच काय दिलं पाहिजे, आपण ब्रह्मचर्याचं शिक्षण दिलं पाहिजे. अशा प्रशिक्षणामुळे भविष्यात तो कौटुंबिक जीवन त्यागू शकतो. जर हे शिक्षणच नसेल आपल्याला, विचार करा, आज आपल्याकडे आपण बऱ्याच लोकांना बोलवतो पण ते येत नाहीत, कारण ते पूर्णपणे कुटुंबासक्त आहेत. तर अशी व्यक्ती ज्याला हे ज्ञान नाही झालं आयुष्याच्या कुठच्याही फेजमध्ये,
तर तो कुटुंबाची आसक्ती त्यागेल का? नाही टाकेल. याचं सुंदर उदाहरण देतो एक मी प्रॅक्टिकल. आजपासून काही वर्षापूर्वी आपलं जे मीरा रोडचं भक्तिवेदांत हॉस्पिटल आहे तिथं झालं होतं. तिथं एक म्हाताऱ्या आजी आणल्या होत्या ट्रीटमेंटसाठी आणि आता त्यांचं काय झालं होतं, लास्ट टाईम आला होता. डॉक्टर्स तिथं सगळे दीक्षित भक्त आहेत आणि रोज तिथं छोट्याशा रथावरती देवाऱ्या जगन्नाथ प्रत्येक पेशंटच्या समोर आणले जातं, दर्शन दिलं जातं, त्यांना प्रसाद दिला जातो. सगळं असं सुंदर तिथं ट्रीटमेंट चालते. ट्रीटमेंट तर चालते बरोबर, ही आध्यात्मिक ट्रीटमेंट पण चालते. पण ही आजी एवढी कुटुंबासक्त होती, गृहासक्त होती, तर मरताना तिथले जे भक्त डॉक्टर आहेत ते सांगतात की आजी हरे कृष्ण म्हणा. काय म्हणा? आजी एकदा तरी हरे कृष्णा म्हणा. घरघर लागली तिला. तर ती डॉक्टर 4 वेळा सांगितलेत. तर 4 वेळा ऐकल्यानंतर ती काय म्हणते, माझ्या मुलीचं नाव अमुक अमुक आहे, तिला तात्काळ बोलवा, तिचा फोन नंबर हा हा आहे. एवढं सगळं तिनं सांगितलं पण हरे कृष्ण म्हात्रे म्हणायला तयार नाही. हा प्रॅक्टिकल अनुभव माझ्या मित्राने मला सांगितलेला आहे. आलं लक्षात? एवढं सगळं ती बोलली पण तिच्या मुखातनं परमेश्वराचं नाव आलं नाही. कारण काय? कारण तिनं आयुष्यात कधी शिक्षणच घेतलं नव्हतं की अंतकाळी काय करायचं असतंय, भगवंतांचं भजन करायचं असतं. अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम. पण हे अंतकाळी भगवंतांचं भजन कधी होणार आहे? जर तुम्हाला आयुष्यभर जर तुम्ही रियाज केलात, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आयुष्यभर जर तुम्ही रियाज केलात तरच अंतकाळी परमेश्वराचं नाव घेण्याची बुद्धी येणार आहे. अन्यथा भगवत भक्त आपल्या समोर जरी असले तरी आपल्या मुखातनं नाव येणार नाही. भगवतधामी परत जाऊ इच्छिणाऱ्या मनुष्याने ऐहिक आसक्तींमधून पूर्णतः मुक्त झाले पाहिजे. ऐहिक म्हणजे ह्या भौतिक आसक्तीपासून पूर्ण मुक्त झालं पाहिजे. आसक्ती कोणती असता कामा नये. ह्या कलियुगामध्ये इस्पेशली ह्या फेजमध्ये किंवा इथून येणाऱ्या पुढच्या फेजमध्ये वनंतर शिल्लक नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला घरामध्येच राहावं लागेल आणि संन्यासाश्रम पण नाही आहेत भले, पण आपल्याला इच्छा पण नाही आहे. बरोबर की नाही? कारण आपल्याला आपल्या कुटुंबाशी आसक्ती आहे, ठीक आहे, असू देत. पण तुम्ही घरामध्येच राहून भगवत भजन जर प्रामाणिकपणे केलं आणि हृदयापासून अनासक्त झाले या सगळ्या गोष्टीवरती, तरी ते योगाचं परफेक्शन होईल. भगवतधामी परत जाऊ इच्छिणाऱ्या मनुष्याने ऐहिक आसक्तीमधून पूर्णपणे मुक्त झाले पाहिजे. म्हणून भक्तियोग म्हणजे वैराग्य विद्या अर्थात मनुष्याला ऐहिक सुखोपभोगापासून विरक्त करणारी कला आहे. काल एक मी सुंदर प्रवचन ऐकत होतो. आहा, किती सुंदर. तर नारद मुनी एकदा हिमालयामध्ये तपश्चर्या करायला बसले. कुठे बसले? हिमालयामध्ये. आणि हिमालयामध्ये तपश्चर्या करायला बसल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये असा भाव आला, मी केवढा मोठा श्रेष्ठ ब्रह्मचारी आहे, कोणत्याही स्त्रीला मी काय आजपर्यंत भुललो नाही आणि ह्याच्या पुढेही भुलणार नाही, असा भाव नारद मुनींच्या हृदयात आला. आणि त्याबरोबर भगवान श्री विष्णूंनी श्रीकृष्णांनी जाणलं की माझ्या भक्तामध्ये हा अहंकाराचा अंकुर वाढला आहे, तो खुडला पाहिजे वेळीच. लक्षात? ॲक्च्युली तिथं ते ब्रह्मचर्य फॉलो का करू शकत होते? कारण हा पूर्ण हिमालय जो आहे तो भगवान शंकरांच्या आधिपत्याखाली येतो. आणि भगवान शंकर एवढे साक्षात वैराग्य मूर्ती आहेत की कामदेव त्यांचं वैराग्य भंग करण्यासाठी एकदा गेले होते. खूप सुंदर कथा आहे. वैराग्य भंग करण्यासाठी गेले होते. ती कथा मी सांगत नाही, नंतर सांगेन कधीतरी. तर देवी देवतांनी कामदेवाला पाठवलं की बाबा भगवान शंकरांचं वैराग्य जे ध्यान लागलं ते भंग करायला पाहिजे, तू जा. तर म्हणला मी गेलो तर मला काय भस्म, पण जा तू. तर गेला. तर भगवान शंकरांनी पाहिलं की कामदेव त्यांना डिस्टर्ब करणार, नेत्र उघडलं आणि भस्म करून टाकलं त्याला. लक्षात? कामदेवाला काय करून टाकलं? भस्म करून टाकलं. आणि म्हणून हा जो कैलास पर्वत किंवा हिमालय जो आहे तो तिथपासून असा प्रसिद्ध झाला की ज्याला कोणाला भगवत भजन करण्याची तीव्र इच्छा आहे त्यानं येऊन हिमालयामध्ये आश्रय घ्यावा. आणि म्हणूनच आपले सगळे साधुसंत कुठे वास्तव्य करतात? हिमालयामध्ये वास्तव्य करतात. आणि त्याच्या पुढे असं सांगितलं आहे की हिमालयामध्ये जाऊन जो कोण वास्तव्य करतो त्याला कोणत्याही प्रकारची कामेच्छा भेडसावणार नाही. असं सुंदर ते मी श्रवण केलं काल. लक्षात? हिमालयामध्ये जो कोणी वास्तव्य करणार म्हणजे ही नारद मुनींना इथं ती
सिद्धी कशा कोणामुळे प्राप्त झाली होती? भगवान शंकरांच्या कृपेमुळे. पण ह्यांना अहंकार काय झाला की माझ्या तपोबलामुळे मी काय झालोय, ब्रह्मचर्य फॉलो करतोय. मग भगवंताने सुंदर लीला केली आणि त्यांना भुरळ पाडली आणि भुरळ पाडून मग ते उठल्या उठल्या एका राजकन्येच्या प्रेमामध्ये पडले. तिचं स्वयंवर होतं, राजनगरीत प्रवेश केला. सगळी भगवंताने माया निर्माण केली होती. आणि मग म्हणले माझा हा असा ब्रह्मचारी वेश घेऊन गेलो तर मग काय होईल, प्रॉब्लेम होईल, मला वरण करणार नाही. म्हणून हे त्यांचे आराध्य भगवान विष्णूंकडे गेले. म्हणाले भगवान विष्णू तुम्ही मला तुमचा सुंदर सुकुमार असा काय द्या, चेहरा द्या. भले एखाद्याला एखादी गोष्ट देता येईल, पैसा देता येईल, अन्नधान्य देता येईल, कपडा लत्ता देता येईल, आश्रय देता येईल, सगळं देता येईल, पण स्वतःचं रूप कसं काय देणार? भगवंत विचार केला ह्याला स्वतःचं रूप देऊ कसं काय? मग भगवंताला रूप दिलं. म्हणाल ठीक आहे आता तू जा, तुला मी सुंदर रूप देतो. आणि मग नारद मुनी आले आणि हे अशा दिमाखात होते की मी ह्या सृष्टीतला क्रिएशनमधला सगळ्यात दैदिप्यमान काय आहे, सुंदर राजकुमार आहे. काय आहे, माझ्या समकोण राजकुमार, त्यामुळे गॅरंटेड हे राजकुमार माझंच वर्णन करणार. आणि त्या राजकुमाराने ह्यांच्याकडे ढुंकून पण बघितलं नाही आणि म्हणले असं काय झालं, माझे नाथ तर सगळ्याचे स्वामी आहेत, सर्व कारण करणार. म्हण त्यांनी मला वचन दिलं आहे की तुला असं सुंदर रूप देतो. आणि हे असं काय झालं म्हणून त्याने जाऊन आरशात बघितलं तोंड, तर तोंड कोणाचं, वांदराचं, माकडाचं तोंड दिलं होतं भगवंताने त्यांना. त्याबरोबर हे कोपायमान झाले, देवर्षी आहेत ना कोपाय, आणि जाऊन वैकुंठामध्ये तडक भगवंतांना श्राप देऊन टाकले. काय श्राप दिले? ह्या कथेमध्ये अजून एक लीला झाली या प्रसंगामध्ये की भगवान स्वतः तिथं राजकुमार बनून आले आणि ते कन्येचं हरण करून गेले. म्हणजे ज्या रूप धारण करून तुम्ही मानव सदृश रूप धारण करून तुम्ही राजकन्येचं हरण केलं आहेत ना, तेच रूप घेऊन तुम्हाला पृथ्वीवर मानव योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. हा एक पहिला श्राप. दुसरा श्राप, तुम्ही माझी प्राणप्रिय असणारी राजकुमारीपासून माझं विरह केलात ना, तुम्हाला पण तुमच्या प्राणप्रिय पत्नीपासून काय करावं लागेल, विरह भोगावा लागेल. दुसरा श्राप. आणि तिसरा श्राप, तुम्ही मला माकडाचं रूप दिलात ना, म्हणून तुम्हाला ह्या मानव देहामध्ये असताना माकडांचंच काय करावं लागेल, सहकार्य घ्यावं लागेल. हा माझा तिसरा श्राप. आणि हा श्राप परिपूर्ण करण्यासाठी भगवंताने रामायण लीला केली. लक्षात ना. तर भगवंत ह्या सगळ्या लीला आहेत, पण ह्याच्यातनं आपण जाणून काय घेतलं पाहिजे की वैराग्य जे आहे ते स्वतःच्या तपश्चर्याने येणार नाही. पण इथं सुंदर सांगितलंय, भक्तियोगाचं ज्यानं आचरण केलं, जो भगवंतांना समर्पित जीवन जगायला शिकला, तो वैराग्य विद्या अर्थात मनुष्याला ऐहिक सुखोपभोगांपासून विरक्त करणारी कला निश्चित काय करणार, प्राप्त करणार. वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यदहैतुकम. ह्या भागवतमधीलच श्लोकामध्ये सांगितलं आहे की मनुष्य जेव्हा भगवान श्रीकृष्णाची भक्तिमय सेवा करतो तेव्हा त्याला अहेतुकी ज्ञान, खूप सुंदर असं अहेतुकी ज्ञान आणि भौतिक जगापासून विरक्ती त्वरित प्राप्त होते. कारण भक्तीचा उदय जसा हृदयामध्ये होतो तशी भक्तीची जी दोन अंग आहेत, काय, ज्ञान आणि वैराग्य, ती सुद्धा हृदयामध्ये भगवंतांच्या कृपेनं प्रस्फुटित होतात. त्यामुळे भगवत भक्तिमय योगाचं आपण काय केलं पाहिजे, दैनंदिन जीवनात चाकोरीबद्धरित्या आचरण केलं पाहिजे. पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून नामसाधना केली पाहिजे. त्याच्यानंतर मग मंगल आरतीला आलं पाहिजे. काय करा माहिती आहे, तिकडच्या टाईल्स आहेत ना, ते उचलून सगळ्या एका कोपऱ्यात ठेवा तोपर्यंत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवत भक्तीचं दैनंदिन जीवनात आचरण केलं पाहिजे. तुम्ही जर प्रॉपर आचरण केलात ना, तुम्हाला सांगतो मी, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, दिवसातले 8 तास आपले भगवत चरणी लागतात. किती? आपल्याकडे वेळ किती आहे? 24 तास. 8 तास गेले कामाधंद्यात, 8 तास गेले भगवत भजनात, राहिले 8 तास, त्याच्यातले 6 तास झोप आणि 2 तास बाकीची कामं, म्हणजे स्नान 3-4 वेळा, आहार 2 वेळा आणि इतर काही गोष्टी आहेत. लक्षात. कसं ते सांगतो तुम्हाला. 3:45ला उठायचं, 8:30 वाजेपर्यंत आपण काय असतो, भगवंतांच्या सेवेतच असतो. इथलंच सांगतोय तुम्हाला, लांबचं सांगत नाही. किती तास झाले? 4:45 तास झाले. ज्याच्यामध्ये आपली नामसाधना झाली, भगवंतांची विग्रह सेवा झाली. त्याच्यानंतर मग 1-2-3 तास तरी श्रवण आणि वाचन,
किती तास झाले? 8 तास. एखादं प्रवचन ऐकायचं, 1.5-2 तास वाचन करायचं. 8 तास तुमचे भगवत भक्तीत गेल्यानंतर मग हृदयामध्ये आनंद येणार नाही तर काय येणार सांगा बघूया. तर जागाच नाही आहे इतर गोष्टींना शिरायला. आणि असंच आपण जीवन जगलं पाहिजे, तेच इथं सांगितलं आहे. भगवत भक्तीच्या योगाचं आचरण असं करायला शिका. मग आपोआप तुमच्या हृदयामध्ये काय होणार आहे? वैराग्य आणि ज्ञान प्रस्फुटित होणार आहे. मनुष्याने जर जीवनाच्या प्रारंभापासूनच भक्तिमय सेवा केली तर त्याला सहजपणे वैराग्य विद्या किंवा असक्ती, ज्याच्यावरती कोणत्या प्रकारची आसक्ती नाही, प्राप्त होऊन तो जितेंद्रिय होतो, तो इंद्रियांचा स्वामी बनतो. त्यामुळे भक्तिमय सेवेचे परिपूर्ण आचरण करणाऱ्या मनुष्यास गोस्वामी किंवा स्वामी अर्थात इंद्रियांचा नियंत्रक असे म्हणतात. मनुष्य जोपर्यंत इंद्रियांचा स्वामी होत नाही तोपर्यंत त्याने संन्यासाश्रम स्वीकारू नये. आणि हेच फेजिक ट्रेनिंग आहे. ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, हळूहळू हळूहळू तुमचं वैराग्याचं फळ काय झालं पाहिजे? परिपक्व झालं पाहिजे. आणि ज्यावेळेला ते परिपूर्ण रूपात तुम्ही इंद्रियांचे स्वामी बनाल, म्हणजे इंद्रिय तुमच्या कंट्रोलमध्ये येतील टोटली, त्याच वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? संन्यास आश्रम स्वीकारला पाहिजे. अन्यथा देखावा करण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी संन्यासाला समाजामध्ये प्रतिष्ठा आहे म्हणून संन्यास घेऊन काय उपयोग होणार नाही. इंद्रिय तृप्ती करण्याची प्रबळ प्रवृत्ती हेच भौतिक देहाचे मूळ कारण आहे. भौतिक देह का प्राप्त होतात आपल्याला? देहिनोस्मिन्नथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. का वेगळे वेगळे देह प्रकृती देते आपल्याला? कारण भौतिक कामना, भौतिक इच्छा आपल्या हृदयामध्ये आहेत आणि ते भोगण्यासाठी आपल्याला हा भौतिक देह धारण करणं शिवाय दुसरा गत्यंतर नाही. आणि जोपर्यंत ह्या भौतिक इच्छांचा, इंद्रिय भोगांच्या विषयांचा, विषय वासनांचा आपण परित्याग करत नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार, पुन्हा पुन्हा मरावं लागणार, पुन्हा पुन्हा. जठर म्हणजे हे पोट, त्याची पोटाची भूक भागवण्यासाठी काबाड कष्ट करावे लागणार. आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रियांची भूक भागवण्यासाठी वेडेपिशे होणार आपण. हे जर नको असेल तर आपण भगवत भक्तीच्या जीवनाचं आचरण केलं पाहिजे बालपणापासून. मनुष्य पूर्ण ज्ञानाविना इंद्रिय सुखापासून विरक्त होऊ शकत नाही. आणि विरक्तीचा स्तर प्राप्त केल्याविना तो भगवत धामामध्ये परत जाण्यास पात्र होऊ शकत नाही. जर भगवत धामात आपल्याला जायचं असेल तर विरक्तीचा परिपूर्ण भाव आपल्या हृदयामध्ये काय झाला पाहिजे? जागृत झाला पाहिजे. इथं सुंदररित्या श्रील प्रभुपादांनी आपल्याला हे निरूपण केलेलं आहे तात्पर्यामध्ये. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, श्री श्री राधा श्याम सुंदर भगवान की.